श्रीराम समर्थ सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। अध्याय 6 समास 5। श्री सद्गुरुनाथा उदारा द्यावा चरणी अक्षय थारा विषय वासनेचा वारा बाधून देई परिपूर्णा। श्रीराम जव श्रवणी पडे तव गुणकीर्ती तेची आमुची श्रवण भक्ती तव गुणगान करू प्रीती तेची कीर्तन आमुचे। श्रीराम तुझे नाम अखंड स्मरता तेची स्मरण भक्ती मुख्यता तुझे चरण पूजन घडता पादसेवन भक्ती घडतसे। श्रीराम तव प्रत्यक्ष वा तव प्रतिमा पूजनी अर्चन भक्ती आमुचे मनी साष्टांग वंदिता तुमचे चरणी वंदन भक्ती या नाव। श्रीराम तव सेवा दास्य भक्ती लक्षण तुझी परम प्रीती हे सख्य जाण तत्वतः गुरु शिष्य एक पूर्ण ते आत्मनिवेदन तव कृपे। श्रीराम आनंद सागरांनी देह ठेविला तत्पूर्वी हे तू मातेस कळविला मातोश्रींनी ब्रह्मचैतन्यी निवेदिला त्या परियाज्ञा पिले असे। श्रीराम सद्गुरु ब्रह्मचैतन्य आज्ञेपरी रामानंदाले जालनापुरी संस्थान उपासना उत्सव उत्तरोत्तरी वाढत्या प्रमाणात होत असे। श्रीराम हे सर्व सागर वर्णन गताध्यायी झाले कथन आता द्यावे पूर्ण अवधान विनवितो नम्रपणे श्रोत्यांचे। श्रीराम रामानंदावरी सर्वथैव खेर्डेकर मंडळींचा सद्भाव महाराजांचे हस्ते रामजन्मोत्सव करावायचे ठरविले। श्रीराम जालनापुरी श्री सविनविती यंदाचा राम जन्मोत्सव आपले हाती करावायाची सर्व संमती घेऊन आलो चरणाकडे। श्रीराम प्रथम खेरड्याविषयी अत्यंत प्रेम अति आग्रह ही होत असे सप्रेम परिसंस्थानाचा रामजन्मोत्सव नेम त्याचे कैसे करावे। श्रीराम रामभाऊ महाराज म्हणती बुवा साहेबांनी जावे खेरड्याप्रती मी राहोनी संस्थानावरती राम सत्य होईल ते करीन। श्रीराम तरी पण जेणे करून काही न पडे अडचण ऐसी व्यवस्था लावून जाणे हे बरे होईल। श्रीराम खेर्डेकरा महाराज सांगती तुम्ही होऊन यापुढती सिद्ध करावी सर्वायती तेथे निश्चयेसी मी येतो। श्रीराम रामानंद महाराज येती उत्सवास हे कळता सर्वत्रास म्हणती आम्हाकडे द्या कार्यभागास आनंदे करू सर्व ते। श्रीराम गावातील प्रसिद्ध व्यक्ती एके ठाई जमा होती कार्यभाग नेमोनी देती योग्यतेनुसार सर्वाते। श्रीराम बाबाजी पुराणिक अण्णाजी माई दाजीबा सिंदीकर बंडूमाई राजा भाऊ आबाराव देसाई ही मंडळी प्रमुखत्वे। श्रीराम आबासाहेब अण्णाजी बंधुद्वय कृष्णराव बापूराव बंधुद्वय भाऊ शुक्ल ही त्यांचे समवय ही वृद्ध मंडळी ही सानुकूल। श्रीराम अण्णाजी उत्तमराव जगाराव यांचाही उत्सवीय बजाव तैसे गंपू नाना भाऊराव यथाशक्ती साह्य देती। श्रीराम शुक्ल दंडे देव देशमुख सावजी मंडळीतील प्रमुख या उत्सवात भाग कित्येक घेती मनोभावे करुनिया। श्रीराम हे राम मंदिर खेरड्याचे काही वर्षापूर्वीचे राम सीता मारुती पितळीचे होते पूजना ते वेळी। श्रीराम श्री सद्गुरु रामानंद महाराजांनी मूर्ती आणविल्या मुंबईहून स्थापना ही महाराज हस्तानी झाली हे वर्णन आले असे। श्रीराम बाळंबट दाजी पुराणिक खेर्डेकर मानिती सत्पुरुष देख राममूर्तीची पूजा अत्यंतिक मनोभावे करीत असती हे। श्रीराम हे समाधीस्थ झाल्यानंतर यांचे चिरंजीव सात्विक थोर पित्या परी अर्चन समग्र नाना काळे नामे पाचारिती। श्रीराम याच राममूर्तीच्या उत्सवास महाराज येती खेरड्यास आपणही जाऊ या उत्सवास राम सोहळा पहावया। श्रीराम महाराजे नानाजी काळे यांना बोलाविले म्हणती त्यांना या राममूर्तीची पूजा उपासना करशील ना तू मनोभावे। श्रीराम नाना काळे महाराजा म्हणती मज पामराची काय शक्ती आपली कृपा होय मजवरती तरीच घडेल हे सर्व। श्रीराम महाराज उपासना क्रमाखून दिला तेव्हापासून नाना काळे करी ती अर्चना महाराज इच्छे परी मनोभावे. श्रीराम श्रीराम मंदिर रंगविले
ठाई ठाई मंडप दिले, ध्वज पताकांनी शोभविले, देव संत चित्रे मंडपी श्रीराम. नाम सप्ताहाचे पहारे करी, नेमोनी लिहिले यादीवरी, व्यवस्थापकही त्यांचेवरी, ठेविला असे तैवेळी श्रीराम. अन्नदानाची सामग्री 2000ची होईल बरोबरी, अशा रीतीची सर्व तयारी पूर्णपणे ठेविली श्रीराम. उत्सवातील कार्यक्रम पाही, सकाळी 5ला सुरू होई, रात्री 12पर्यंत राही, ऐसा क्रम आखिला श्रीराम. दिवाबत्ती रोषणाई, कोठेही कमीपणा ठेविला नाही, वागण्याचे नियम सर्वही जागोजागी लावले श्रीराम. अमावास्येस डांगोरा दिला, कळविले सर्व लोकाला, उद्यापासून राम जन्मोत्सवाला सुरुवात होईल सकाळीच श्रीराम. भजन कीर्तन आणि प्रवचन, नित्य सुरू नाम संकीर्तन, लाभ सर्वांनी राम मंदिरी येऊन घ्यावा 10 दिवसपर्यंत श्रीराम. वर्ष प्रतिपदेस सकाळी बहुतांनी घरे शृंगारिली, ध्वज पताकांनी भूषविली, गुढ्यात उभारल्या सर्वत्र श्रीराम. रस्तोरस्ती घरासमोर रांगोळ्या काढिल्या सुंदर, घरोघरी नाम गजर ऐकू येऊ शकाली श्रीराम. स्त्री पुरुष घेऊनी बालक, मंदिरी येतीस कौतुक, काकड आरती सोहळा कर्षक, पाहता मन निवे सकळांचे श्रीराम. भजन प्रवचन आणि कीर्तन ठरल्या वेळी करीती श्रवण, रात्र मंगलारतीस जाण, लोट गर्दी जमतसे श्रीराम. जे दिवशी भजन महाराजांचे, ते दिवशी थवे जनसमूहांचे, श्रवणा येती मंदिरी साचेरी, घन मिळे जावया श्रीराम. ऐसा सोहळा नित्य नवा, लाभे येथे सुभाग्य मानवा, हीच अयोध्या वाटे सर्वा नाम गजर ऐकोनी श्रीराम. राम जन्माचे शुभदिनी, मंदिरी गर्दी सकाळपासूनी, जन्म वेळ थोडी ऐसे पाहुनी, गुलाल दिला सकळी का श्रीराम. राम जन्म शुभ प्रसंग, महाराज हस्ते होणार सांग, तये वेळीचा तो रंग पाहण्या लोटला जनसागर श्रीराम. सभा मंडप महाद्वार, मंडळींनी भरले सर्व मंदिर, काही बैसले भिंतीवर जन्म प्रसंग पाहण्याला श्रीराम. माध्यानी सूर्याला, श्री महाराजे गुलाल उधळिला, श्रीराम श्रीराम ध्वनी उठला, नादे मंदिर दुमदुमले श्रीराम. महाराजा हाती होत्या चिपळ्या, श्रीराम श्रीराम करीती भजनाला, म्हणता म्हणता देह भाव हरला, चिपळ्या पडल्या हातीच्या श्रीराम. टाळ्यांनीच चालिले भजन, मग उड्डाण चालले उंच जाण, मंदिर खांबाची जखम होऊन रक्त भळभळा चालले श्रीराम. मंडळी झाली भयभीत, महाराज नाहीत देहभानात, धरण्या कोणी ना धजत, कैसे होईल म्हणती सर्व श्रीराम. जैसाई आणि बाबाजींनी महाराजास बळे उचलोनी, खोलीत नेले एकांत स्थानी, ती स्थिती बहुत वेळ राहिली श्रीराम. इकडे तीर्थप्रसाद मंडळीला वाटून सर्वा निरोप दिला, तिकडे महाराजांचे उपचाराला करीती योग्य प्रकारे श्रीराम. महाराज देह भाणावरी आले, मंडळीसी पाचारले, म्हणते खरे भजन आज झाले, रामची होता सर्वत्र श्रीराम. असो दशमीची पंगत, हजारोंनी लोक जेवत, अन्नाची तूट ना येत, रामकृपा जाणवली श्रीराम. हनुमान जन्मही येथेच झाला, लोकसमुदायही बरा जमला, अन्नदानही या समयाला ठीक झाले सूर्योदयी श्रीराम. प्रल्हाद बुवांचे अन्नदानही या समयाला ठीक झाले सूर्योदयी श्रीराम. प्रल्हाद बुवांची शांतवृत्ती आज खुलोनी दिसे मुखावरती, श्री महाराजही त्यांचेवरती कृपादृष्टी फेकीत होते श्रीराम. प्रल्हाद बुवास एकांती नेले, तेथे काय ते कोणा न कळले, येताच बाबाजी आणि मातेस वंदिले, अनुज्ञा मिळविली अनुग्रहाची श्रीराम. शके 1832 चैत्र शुद्ध पौर्णिमेस, श्रीरामानंद कृपे प्रल्हाद बुवास अनुग्रह प्रसाद झाला श्रीराम. श्रींनी संस्थानी जाणे ठरविले, लोकमनी बहु कष्टले, प्रतिवर्षी केव्हा तरी येऊ म्हणाले, मग आनंदले निरोप घेतला श्रीराम. इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे साखरखेरडा राम जन्मोत्सव प्रल्हाद बुवानुग्रह प्रसंग वर्णनं नाम षष्ठाध्यायांतर्गत पंचम समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न. अध्याय 7.
समास पहिला जय जय श्री सद्गुरु तूची सकल जगदाधारू निर्गुण सगुण स्वरूप धरू तूची अससी गुरुराया श्रीराम समर्थ श्रीराम जरी चरिवनी धेनू आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालका पाशी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम।